नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे रागिणीला आकाशला कसं समजलं, आकाशला या गोष्टी कशा समजलेल्या आहेत म्हणून आकाश एवढा धावत धावत माझ्याकडे आलेला आहे, पण माझ्या हाताला भाजलेला आहे ही गोष्ट आकाशपर्यंत कशी पोहोचली. मग आकाश रागिणीची काळजी घेत असतो. आकाश म्हणत असतो की आई, मला ना तुला काहीतरी सांगायचं होतं, मला मीटिंगला जायचं आहे, पण त्याआधी तू डॉक्टरांकडे जाऊन ये, कारण तुझ्या हाताला जे भाजलेलं आहे ते खूपच जास्त आहे. त्यामुळं मला असं वाटत आहे की तू डॉक्टरांकडे लगेच गेलं पाहिजे, असं आकाश सांगत असतो. परंतु रागिनी मात्र आकाशला विचारत असते, मला एक कळत नाही आकाश की तुला कसं कळलं रे, म्हणजे तुला कोणी सांगितलं की माझ्या हाताला भाजलेलं आहे ते, असं रागिनी त्याला विचारत असते. तेव्हा आकाश म्हणतो, मला भूमीने सांगितलं. तेव्हा रागिनी पुन्हा विचारते, पण भूमीला कसं कळलं आणि तुम्ही कुठं भेटलात. आकाशला मात्र रागिनीला कोणतीच गोष्ट सांगायची नसते, म्हणजे रागिनीला कळू द्यायचं नसतं की तो भूमीला भेटलेला आहे. त्याचबरोबर भूमीला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला आहे. पारितोषच्या ऑफिसमध्ये भूमी आणि त्याची भेट झालेली आहे, म्हणजे भूमी आणि मी रोज भेटणार आहोत. ही गोष्ट जर रागिनीला कळली तर खूप अवघड होणार आहे, असं आकाशला वाटत असतं. मग आकाश म्हणतो की मला भूमीने फोन केला आणि मला भूमीने फोन करून सांगितलेलं आहे. तेव्हा रागिणीच्या डोक्यात पुन्हा ट्यूब पेटते. भूमीचा नंबर तर याच्या मोबाईलमध्ये आपण ब्लॉक केलेला होता. मग रागिणी म्हणते की याला कसं कळलं, आणि मग आकाश सांगतो की भूमीला मानसीने सांगितलं होतं ना, आणि त्यामुळं भूमीने मला ही गोष्ट सांगितलेली आहे, असं आकाश सांगत असतो. त्याचबरोबर आकाशचं म्हणणं असतं की अगं आई, कारण जे काय घडलेलं होतं ना त्यामध्ये मला सांग ना, एवढे दुःखद अशी घटना होती, तुझ्या हाताला भाजलेलं होतं, म्हणून तर मी एवढी मीटिंग सोडून धावत आलो. मला मीटिंगसाठी जाणंही महत्त्वाचं होतं. तरीही मी असा विचार केला की नाही, आत्ता तुझी काळजी करणं महत्त्वाचं आहे. आणि बरं झालं ना मला भूमीनं सांगितलं ते, कारण मला भूमीनं सांगितलं म्हणून कळलं ना तुझ्या हाताला भाजलेलं आहे ते. आणि मग भूमी म्हणू लागते. भूमीच्या बाबतीत कळल्यानंतर रागिनी मात्र मानसीकडे पाहत असते, कारण आता मानसीनं ही खबर दिलेली आहे. या गोष्टीचा रागिनीला खूपच राग आलेला असतो. रागिनी म्हणत असते की नाही, आता या मानसीला सोडायचं नाही. आकाश म्हणतो की आई, मला असं वाटतंय की तू लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे आणि तू डॉक्टरांकडे जाऊन ये. मी आता मीटिंगला जात आहे, त्याचबरोबर मला पोलीस स्टेशनमध्येही जायचं आहे. मला गायकवाड साहेबांनी बोलवलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आकाशने जाणीवपूर्वक ही गोष्ट केलेली असते, ती म्हणजे आकाशने जाणीवपूर्वक लपवलेलं असतं की तो भूमीला पारितोषच्या ऑफिसमध्ये भेटलेला आहे आणि आता इथून पुढं तो रोज भूमीला पारितोषच्या ऑफिसमध्ये भेटणार आहे. ही गोष्ट आकाशने जाणीवपूर्वक लपवलेली असते. आणि इकडे आकाश म्हणत असतो की बरं ठीक आहे, बरं झालं मानसीने भूमीला सांगितलं, त्यामुळं मला ते कळलेलं आहे. भूमीने मला फोन करून ती गोष्ट सांगितली, असं आकाशचं म्हणणं असतं. आकाश आईला सांगतो आणि तो आता ऑफिसला जायला निघत असतो. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता मानसीला खूप भीती वाटायला लागलेली असते, कारण मानसीने भूमीला काहीही सांगायचं नाही अशा पद्धतीने रागिणीने ऑलरेडी मानसीला बजावलं होतं. आणि आता मानसीने हे सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळं रागिणीला खूपच राग आलेला आहे आणि रागिणी मानसीकडे त्या रागाने बघत आहे. आता मानसीला माहिती आहे की ही रागिणी काय करणार आहे, नक्की रागिणी कोणत्या थराला जाऊ शकते ही गोष्ट मानसीला चांगलीच माहिती आहे. त्यामुळं मानसी घाबरलेली असते. भूमी इकडं ऑफिसमध्ये आलेली असते. भूमी विचार करत असते की माझ्या लक्षात कसं आलं नाही आकाशला खोटं पाडण्यासाठी, म्हणजे आकाशच्या समोर स्वतःची बाजू ती नक्की पटवून देणार ही गोष्ट मी कशी काय विसरले, हा विचार भूमीच्या डोक्यात आलेला असतो. भूमी म्हणत असते की किती खोटारडी बाई आहे ती, मला माहिती होतं ती अशाच पद्धतीनं रिॲक्ट करणार आहे, ती अशाच पद्धतीनं वागणार आहे, कारण काहीही झालं तरी तिची चूक ती कधीच मान्य करणार नाही. पारितोष केबिनमध्ये आलेला असतो आणि तो भूमीशी बोलत असतो. भूमीला म्हणत असतो, मी मॅडम त्या डिझाईन वगैरे ते आहेत ना ते बघायचं आहे. आकाश सर त्यांच्या घरचा काहीतरी पर्सनल इश्यू झाला म्हणून ते गेलेले आहेत, ते थोड्याच वेळात येतील, असं पारितोष भूमीला सांगत असतो. पण भूमीचं काही लक्ष नसतं. आकाश इकडे पारितोष भूमीला म्हणत असतो, काय झालं नक्की, तुमची तब्येत तर ठीक आहे ना. तेव्हा भूमी म्हणू लागते की हो, असं ती म्हणते आणि म्हणते की सॉरी सर, म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं तुम्ही कधी आलात ते, सॉरी, असं ती म्हणत असते. तेव्हा पारितोष म्हणतो की इट्स ओके, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला, असं तो भूमीला बोलत असतो. इकडे भूमी मात्र
खूप टेन्शनमध्ये असते तेवढ्यात तो बाहेर जातो, त्याला एक कॉल करायचा असतो आणि भूमी विचार करत असते. भूमी म्हणत असते की नक्कीच काहीतरी असं घडलेलं असणार आहे, ही गोष्ट मला म्हणूनही सांगितलेली आहे, पण आता आकाशने तिथे काय सांगितलं असणार आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. इकडे मानसी किचनमध्ये असते, ती काम करत असते आणि त्याच वेळी तिथं आलेली असते ती म्हणजे रागिनी. रागिनी मानसीला डायरेक्ट म्हणते की तुला मी सांगितलंय ना, इथल्या खबरा तिकडं द्यायच्या नाहीत, तरीही तू ते का करत आहेस? मी तुला वारंवार सांगितलेलं आहे, पण तरीही तू माझं ऐकलेलं नाहीस. त्याचे परिणाम काय भोगायला लागणार आहे ते तुला माहिती असेल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुला या घरात राहायचं असेल तर मी जे सांगेल तेच करायचं आहे, अन्यथा तुझी कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही. हे सगळं बोललं जात असतं. मानसी बिचारी घाबरलेली असते, मानसीला कळत नसतं. मानसी म्हणते मी कुठं काय केलंय, मी नाही काही सांगत. तेव्हा रागिनी म्हणत असते मला माहिती आहे तू काय सांगते आणि काय करते ते. रागिनी म्हणत असते की तुला मी सांगितलेलं होतं या घरातलं काहीही तिला सांगायचं नाही. मानसी मात्र बिचारी म्हणत असते की तिचा फोन आलेला, तिची तब्येतीची चौकशी करताना तिनं तुमच्याबद्दल विचारलं, म्हणून मी तिला सांगितलं की तुमच्या हाताला भाजलेला आहे. मग मानसी म्हणते की ही गोष्ट लपून ठेवण्यासारखी होती का? मानसीने उलट विचारलेलं असतं, म्हणून रागिनीने मानसीचा हात पिरगळलेला असतो आणि ती म्हणत असते तुझी बहीण तर तिकडं माहेरी जाऊन बसलेली आहे, पण तुला पण तिकडं पाठवायला मी मागे पुढे बघणार नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, त्यावेळेस अथर्वही तुझ्या मदतीला येणार नाही, कारण तो माझा मुलगा आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. या भाषेमध्ये आता रागिनीने मानसीला दम दिलेला असतो. मानसी म्हणत असते पण मी चुकीचं काहीच केलेलं नाही, तुमचा हात भाजला ही गोष्ट मी फक्त सांगितली, मग तुमचा हात कशाने भाजला हे मला काय माहिती आहे, असं मानसी बोलत असते. आणि याच गोष्टीचा रागिनीला खूप राग येत असतो. रागिनी म्हणत असते की उलट बोलायचं नाही, तुला मी सांगितलेलं आहे ना, नाही तर तुझा हा सगळा विस्तारा गुंडाळायचा आणि घरी जायचं तिकडं माहेरी, आणि अथर्व तुला न्यायलाही तिथे येणार नाही एवढं लक्षात ठेव. मानसी मात्र बिचारी शांतच असते. तिला कळतच नसतं की ही बाई अशा पद्धतीनं का वागत आहे. म्हणजे मी काहीच चुकीचं केलेलं नाही, कारण मी तर फक्त सांगितलं होतं ताईला हात भाजलेला आहे. पण खरं तर मानसीला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की हात भाजणं आणि गाडी जळणं या सगळ्याचं कनेक्शन आहे, म्हणून तर रागिनीला राग आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी विचार करत असते आणि तेवढ्यातच भूमीच्या फोनवरती फोन येतो. रागिनीचा फोन आल्यावर भूमी विचारू लागते की का मला का फोन केलेला आहे, काही काम काय बोला. तेव्हा रागिनी म्हणते अगं तुझ्या सासूचा फोन आला आहे, हॅलो बिलो काय म्हणायची पद्धत असती का नसती. तेव्हा रागिनी असं म्हटल्यावर भूमी म्हणते बोला काय बोलायचं आहे ते. तेव्हा ती म्हणते की गोष्ट लक्षात ठेवायची भूमी, आत्ता तुझी ती बहीण इथं आहे ना, तिला चांगलाच दम दिलेला आहे मी, आणि तिला सांगितलेलं आहे की या घरातल्या बातम्या त्या घरात पोचवायच्या नाहीत. जर तिनं ते केलं तर तिची काय वाट लागणार आहे ते तुला माहितीच आहे. कारण मी तिला दाखवलेलं आहे की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की तू तिकडं माहेरी जाऊन बसलेली आहे, तुझ्या बहिणीला पण मी कायमचं माहेरी पाठवू शकते. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र भूमीला टेन्शन येतं. आता आपल्या मनूला दम दिलाय म्हणजे नक्की काय केलेलं आहे हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. म्हणजे कशा पद्धतीनं नक्की काय घडलेलं असणार आहे, अशा अनेक गोष्टी इथे भूमीच्या समोर यायला लागलेल्या असतात. भूमी विचार करायला लागलेली असते की हे सगळं काय घडतंय आणि आता यांनी मनूला काय केलं असेल हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर भूमी त्याच विचारात अडकून राहिलेली असते. भूमीला कळत नसतं की आता पुढे काय होणार आहे, आणि त्या विचाराने त्या टेन्शनने भूमीला चक्कर येऊ लागते. भूमी त्याच विचारात विचारांच्या गोंधळामध्ये असते आणि भूमीला त्रास व्हायला सुरुवात होते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की भूमी चक्कर येऊन पडणारच असते आणि तिथे पारितोष येतो. पारितोष भूमीला सावरतो. तोपर्यंत आकाशी ऑफिसमध्ये आलेला असतो. भूमीला चक्कर आलेली असते आणि पारितोष भूमीची काळजी घेत आहे. भूमीला तिथे चेअरवर बसवत आहे आणि म्हणत आहे काय झालंय भूमी मॅडम. तेवढ्यात आकाशी धावत तिथं आलेला असतो. आकाश भूमीच्या जवळ येत असतो. भूमी त्याला हाताने थांबवते आणि मग आकाश विचारतो काय झालं त्यांना. तेव्हा पारितोष आकाशला सांगतो की त्या प्रेग्नंट आहेत, त्यांना ना चक्कर येत आहे. हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो हो का, आणि मग आकाश लांबूनच विचारू लागतो. मग पारितोष पाणी देतो आणि भूमीला म्हणतो की तुम्ही आराम करा. आणि पारितोष म्हणतो की
तुम्ही मॅडम काळजी करू नका, तुम्ही वाटलंच तर घरी जा, तुम्ही आराम करा, असं तो भूमीला सांगत आहे. आणि भूमी मात्र पाणी पित आहे. आणि त्याचबरोबर पारितोष एसीचं टेम्परेचर कंट्रोल करतो आणि आकाशला म्हणतो की मी आलोच, एक कॉल करायचा आहे मला, असं म्हणत तो बाहेर जातो. आकाश आता भूमीच्या जवळ आलेला असतो. आणि पारितोष बाहेर गेल्यानंतर आकाश भूमीकडे येतो. तुला बरं वाटतंय का? तुला काय होतंय भूमी? नक्की काय प्रॉब्लेम आहे? असं तो विचारत असतो. त्याचबरोबर इकडे भूमी म्हणत असते की हे सगळं ना तुझ्या आईमुळं होतंय, हे सगळं त्यांच्यामुळं होतंय. तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं आता? तेव्हा भूमी म्हणते बघितलंस ना काय झाले म्हणून तू मला विचारत आहेस, पण तुझ्या डोक्यात एक गोष्ट येत नाही. कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत ना त्या फक्त आणि फक्त तुझ्या आईमुळं घडत आहेत. कारण त्याला फक्त आणि फक्त तुझी आईच जबाबदार आहे. हे सगळं भूमी आकाशला बोलत असते आणि आकाशला म्हणत असते की त्यांच्यामुळं मला हा सगळा त्रास होत आहे, त्यांच्यामुळं हा सगळा मनस्ताप मला होत आहे आणि या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे ती म्हणजे तुझी आई. तेव्हा आकाशला राग येतो. आकाश म्हणतो तू असं काय म्हणतेस? आईनं काय केलेलं आहे? कारण आईनं काहीच नाही केलेलं. मी घरी गेलो, आईचा हात घरी वाजलेला होता. तेव्हा भूमी म्हणते तुझ्या डोक्यात कधी घुसणार आहे का नाही? कारण कधीतरी तू विचार करून बघ. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी या गोष्टी सोडून दे, कारण काहीही झालं तरीही त्यामुळं आपल्या बाळावर काय परिणाम होतोय, तुला त्रास होतोय, या गोष्टींचा जरा विचार कर, असं आकाश भूमीला सांगत असतो. परंतु भूमी म्हणत असते की मी काय विचार करू? कारण जे काय होत आहे मला त्रास देण्यामध्ये त्या कारणीभूत आहेत, तरीही तू मला जबाबदार धरत आहे, असं आकाशला भूमी सांगत असते. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमीच्या या सगळ्या बोलण्यामुळं आकाश पण चिडलेला असतो. आकाश म्हणत असतो याच्याशी आईचा काहीही संबंध नाही. परंतु भूमी मात्र वारंवार सांगत असते की नाही, या सगळ्या गोष्टींशी संबंध आहे तो फक्त आणि फक्त आईचाच संबंध आहे, कारण आईमुळंच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, असं ती सांगत असते. पण आकाश तुला ना तुझे डोळे कधी उघडूच द्यायचे नाही, तुला कधी त्या गोष्टीचा विचारच करायचा नाही, असं भूमी म्हणत असते. कारण आकाश त्या बाजूने कधी विचारच करत नाहीये की रागिनी चुकलेली असू शकते. आकाशच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे की काहीही झालं तरीही रागिनी चुकलेली नाही, एवढंच आकाशला वाटत असतं. आकाशचं म्हणणं असतं की नाही, आई कधी चुकू शकत नाही, असं आकाशच्या डोक्यात असतं. परंतु रागिनी काय करते ह्या गोष्टी मात्र आकाशच्या समोर नसतात आणि त्यासाठी भूमीला आकाशने सांगितलेलं असतं की ते पुरावे आण. आणि तेच पुरावे आणण्यासाठी तर भूमी आता देसाईंच्या घरी म्हणजे तिच्या बाबांच्या घरी राहत असते. त्यासाठी ती आता जॉब करत आहे. ह्या सगळ्या गोष्टी भूमी मॅनेज करत आहे. परंतु या सगळ्यामुळं खूपच चुकीच्या गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवढ्यात पारितोष तिथे येतो आणि मग भूमी तिथे असते आणि मग आकाश म्हणतो की तुम्हाला माझ्या गाडीने सोडायला सांगू का? तेव्हा पारितोष म्हणतो की नाही, मी ड्रायव्हरला सांगून ठेवलेलं आहे, भूमी मॅडम तुम्ही घरी जा, आराम करा, उद्या या ऑफिसला, इथली काळजी करू नका तुम्ही, असं पारितोष भूमीला सांगत आहे. आणि हे आकाशच्या समोर सगळं घडत असतं. पारितोष हा भूमीची जरा जास्तच काळजी घेत असतो आणि भूमी त्याच विचारात असते. म्हणजे पारितोष जे काय बोलत आहे, जे काय करत आहे, त्यामुळं आता आकाशच्या मनात तर काही शंका येणार नाही ना, हा विचार पुढे चालू असतो. त्याचबरोबर इकडे आता प्रशांत घरी आलेला असतो आणि तो बाबांना सांगत असतो. तो बाबांना म्हणत असतो की बाबा अशा पद्धतीनं सगळं घडलेलं आहे. आणि भूमी विचार करत असते. भूमी म्हणत असते की कसं शक्य आहे हे सगळं. आणि भूमीला कळतच नसतं की ही रागिनी अजून कोणत्या थराला जाणार आहे, अजून कोणता थर गाठणार आहे. कारण ह्या रागिनीची जी काय लायकी आहे ती आपल्याला चांगलीच माहिती आहे, पण तरीही ती आता विचित्र पद्धतीनं वागत आहे, विचित्र पद्धतीनं बोलत आहे, हे सगळं चालू असतं. त्याचवेळी भूमी तिथे येते आणि बाबा भूमीला विचारतात काय झालं आज, तू भूमी लवकर आली ऑफिसमधून? तेव्हा भूमी म्हणते की ही रागिनी मला सुखाने जगूच देणार नाही असं वाटायला लागलेलं आहे. कारण ती प्रत्येक वेळेस काही ना काही अडथळा निर्माण करत आहे आणि आपल्या अडचणींमध्ये वाढच करत आहे. कारण आज तिने मनूच्या बाबतीत काय केले ना मला कळतच नाही आहे. तिने मनूशी कशी वागलेली आहे ते मला कळतच नाही आहे. आणि आत्ताही एवढं सगळं तिनं केलेलं आहे तरीही आकाशला मात्र ही गोष्ट मान्यच करायची नाही की त्याची आई
खोटारडी आहे, हे भूमीचं चालू असतं. इकडे आकाश आणि पारितोष बोलत असतात. पारितोष आकाशला सांगत असतो की आकाश, तुला क्वालिटी कंट्रोलसाठी रोज एकतरी चक्कर ऑफिसमध्ये मारावी लागणार आहे. आणि आकाश त्याच्याच विचारात असतो, भूमी कशी असेल, भूमी बरी असेल ना, ती पोहोचली असेल का, मी तिला फोन करू का. आणि आकाश पारितोषला म्हणतो की हो चालेल. त्यानंतर पारितोष म्हणतो की ठीक आहे, मी एक कॉल करतो, मला महत्त्वाचा कॉल करायचा आहे, असं पारितोष म्हणतो. आणि पारितोष कॉल करायला घेतो. पारितोष हा भूमीला कॉल लावत असतो, पण ही गोष्ट आकाशला मात्र माहिती नसते. आणि आकाश पण कॉल लावायला घेतो. तेवढ्यात इकडे पारितोषचा फोन भूमीला लागलेला असतो. आणि पारितोष भूमीला विचारत असतो की भूमी मॅडम, तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना घरी, आता तुमची तब्येत ठीक आहे ना, ऑफिसचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तेव्हा भूमी म्हणते, हो मी ठीक आहे, पण सॉरी सर, काल मला लेट झालं ऑफिसला यायला, आज माझ्या ऑफिसचा दुसरा दिवस आणि दुपारीच माझी तब्येत बिघडलेली आहे. तेव्हा पारितोष म्हणतो की त्याची काही काळजी करू नका, कारण तुम्ही या कंपनीच्या एम्प्लॉई आहात आणि तुम्ही एम्प्लॉई आहात तर मी बॉस म्हणून तुमची काळजी करणं तेवढं स्वाभाविक आहे. आणि इकडे आकाश मात्र भूमीला कॉल लावणार असतो. त्याच्या आधीच पारितोषने कॉल लावलेला असतो आणि भूमीची चौकशी केलेली असते. आकाश इकडे मनातल्या मनात म्हणत असतो की मला हे अजिबात आवडत नाही, कारण पारितोष जरी माझा चांगला मित्र असला, तो भूमीशी चांगल्या गोष्टीने जरी बोलत असला, तरीही इकडे जे काही घडत आहे ती गोष्ट मला ॲक्सेप्टच होत नाही. आणि त्याचबरोबर मला हे सहनच होत नाही की पारितोषने भूमीशी चौकशी करणं, कारण भूमीची काळजी घेणं, भूमीशी चांगल्या गोष्टी बोलणं, तिची काळजी घेणं, तिची विचारपूस करणं हे फक्त आणि फक्त माझं कर्तव्य आहे, असं आकाश म्हणत असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता भूमी तिथे गायकवाड साहेबांना घेऊन आलेली आहे. आणि त्याचबरोबर गायकवाड साहेबांना घेऊन आल्यानंतर भूमीने जी जळालेली गाडी आहे त्याच्या रजिस्ट्रेशनचे पेपर इकडे सगळ्यांच्या समोर ठेवलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की ही गाडी ही रागिनी पटवर्धन यांच्या नावावर आहे आणि त्यामुळं ही गाडी का त्यांनी जाळली या प्रश्नाचं उत्तर द्यावं, हा प्रश्न भूमीने उभा केलेला आहे. आणि त्याचबरोबर आकाशला सांगितलेलं आहे, म्हणजे रघु काकांना मारायची सुपारी दिलेली पर्यायाने माझ्या खुनाची सुपारी देणारी व्यक्ती ही रागिनी पटवर्धन आहे. आणि आकाशला खूप मोठा धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.